नमस्कार मंडळी, लाईफ विथ वैशूमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खूप खास दिवस भोगी म्हणजे संक्रांतीच्या आधीचा दिवस. त्या दिवशी घराघरामध्ये गॅस पेटतात आणि सगळ्या भाज्यांची एकत्र मेजवानी तयार सुरू होते. सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम म्हणजे भाजीसाठी भाज्या निवडणं. कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये शेंगदाणे, खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं. सर्व प्रकारच्या भाज्या निवडून घ्यायच्या, ज्या ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील. कांदा आणि चाकोत्याची भाजी कट करून घ्यायची. शेंगदाणे आणि खोबऱ्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आणि लगेच झाकण ठेवून घ्यायचं, नाहीतर सगळे तीळ उडून जातात. मग त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये कापलेला कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत हलवून परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरे, शेंगदाणे, कोथिंबीर यांचं केलेलं वाटण एकत्रित मिक्स करायचं. वाटण मिक्स केल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं कांद्यासोबत. त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची. हळद ॲड केल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आपल्या घरातलं घरगुती काळं तिखट, जे तुम्ही रेग्युलर यूज करता. ते नसेल तर तुम्ही कांदा मसालाही यूज करू शकता. त्यानंतर ॲड करायची मिरची पावडर. मिरची पावडर ॲड केल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं. ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवला होता ते भांडं धुवून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे आपला मसाला बिलकुल वाया जाणार नाही. हलवून घेतल्यानंतर मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये सर्व भाज्या धुवून व्यवस्थित ॲड करायच्या, कारण भाज्या आपण मार्केटमधून आणतो त्यामुळे त्या धुवून घेतल्याच पाहिजेत. सर्व भाज्या व्यवस्थित मसाल्यासोबत एकत्र करून घ्यायच्या. त्यामध्ये वरून कोथिंबीर आणि चाकवताची भाजी ॲड करायची. व्यवस्थित भाज्या हलवल्यानंतर त्यावरती 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची. तुम्ही असंच तेलावरतीही शिजवून भाज्या घेऊ शकता, पण तुम्हाला व्यवस्थित शिजलेल्या भाज्या हव्या असतील तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनटं भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. 5 मिनटानंतर परत एकदा चेक करायचं भाज्या शिजल्या आहेत का. शिजल्या असतील तर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यासोबतच दुसरीकडे तयारी करायची, बाजरीची भाकरी बनवायची. परातीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण मिठाने बाजरीच्या भाकरीला चव येते. मग पीठ चाळून घ्यायचं, व्यवस्थित मऊ असं पीठ मळून घ्यायचं. भाकरी बनवताना मेन म्हणजे पीठ मळणं आहे. तुम्ही जेवढं मऊ पीठ मळताल तेवढी तुमची भाकरी मस्त फुगणार आणि लुसलुशीत होणार. मग ताटामध्ये थोडंसं पीठ घालून भाकरीचा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये थापायला सुरुवात करायची. त्यावरती थोडेसे तीळ लावायचे आणि मस्त गोल गरगरीत भाकरी थापून घ्यायची. भाकरी थापणं म्हणजे फक्त पीठ थोपटणं नाही हो, ती एक कला आहे जी आईकडून आजीकडून हळूहळू शिकायला मिळते. एकदम जोरात नाही, घाई नाही. भाकरी घाई सहन करत नाही. हाताने गोल करत, काठ नीट करत मध्यभाग सारखा ठेवायचा. थापताना हात आपोआप फिरायला लागतो आणि भाकरीचा आकार हळूहळू तयार होतो. हीच ती क्षणाची मजा आहे. आता तयार झालेली भाकरी हळूच तव्यावर टाकायची. वरून थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे ती नीट फुलते. थोड्याच वेळात खालची बाजू भाजली की भाकरी उलटायची आणि थेट गॅसवर नाही तर तव्यातच उलटी पालटी करून भाजायची. मग भाकरी छान फुलते आणि स्वयंपाकघरात खरा गावरान सुगंध दरवळतो. भाकरी करताना वेळ कसा जातो कळतच नाही. घाम येतो, हात दुखतात, पण मन मात्र खुश होतं, कारण ही भाकरी फक्त पोट भरण्यासाठी नाही तर घरातल्या माणसांना आपुलकीने खाऊ घालण्यासाठी असते. भोगीच्या दिवशी तर बाजरीची भाकरीला वेगळीच चव येते. भोगीची भाजी आणि